पद्मा केसच्या हिअरिंगसाठी हर्षवर्धन घरातून बाहेर पडलेला असतो. आता त्याच्या साथीला शौर्य देखील घरातून बाहेर पडलेला असतो. आता ऊर्जालाही पद्मा केसच्या हिअरिंगसाठी जावं लागणार असतं. त्यासाठी तिचीही तयारी सुरू असते आणि शेवटी तिची आवराआवर झालेली असते आणि मग ती घरातून बाहेर पडणारच असते. त्यावेळेला तिला आठवतं, कुमुदिनी मॅडम म्हणजेच आजीने असं म्हटलेलं असतं की ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे घरातून बाहेर पडायच्या आधी तुझ्या सासूला तुला सांगून जाणं गरजेचं आहे. हे जाब नाहीये, पण एक प्रेमाने माहिती असावी की आपण कुठे जातोय. मग ऊर्जा विजयाच्या बेडरूम जवळ जाते आणि म्हणत असते, आईसाहेब, मी जरा कोर्टात जाऊन येते. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय चाललंय तुझं? मी तुला जाण्याची परमिशन दिली आहे का? तू स्वतःहून कशी काय तयार झालीस कोर्टात जायला? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आईसाहेब, प्लीज प्लीज मला आज कोर्टात जाण्यापासून नका अडवू तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, का ग, आता तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं की काय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही आईसाहेब, अशातली गोष्ट नाहीये, पण प्लीज समजून घ्या. मला इतकंच म्हणायचं आहे की आज जर मी वेळेत कोर्टात नाही पोहोचले ना तर अनर्थ घडेल. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अनर्थ घडेल? माहितीये मला नेमकं काय घडणार आहे. माझा नवरा हर्षवर्धन ही केस जिंकणार आहे, म्हणूनच तुला भीती वाटते ना? त्यावर विजयाला ऊर्जा म्हणत असते, नाही आईसाहेब, अशातली गोष्ट नाहीये. त्यांनी केस जिंकली तर मला आनंदच आहे, पण ही केस जर चुकून बाबा जिंकले तर मी तुम्हाला सांगते, येत्या काळामध्ये आपल्या घरात खूप मोठं महाभारत घडू शकतं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय ग हे, तू काय अंतर्यामी आहेस की काय? पुढचं भविष्य तू आतापासून सांगतेस की काय? त्यावर हर्षवर्धनच्या बायकोला फायनली आता ऊर्जा म्हणत असते, काय ना आईसाहेब, मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे, जर ही केस बाबा जिंकले तर यानंतर तो नालायक विक्रांत तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी या घरात पाऊल ठेवेल आणि त्याने जर या घरात पाऊल ठेवलं तर लक्षात ठेवा, तीर्थाचं आयुष्य तो मुलगा बर्बाद करून टाकेल, कारण मी त्या मुलाला अगदीच जवळून ओळखते. हे वाक्य ऐकल्यावर विजया हादरते. विजया म्हणत असते, काय बोलतेस तू? हे तुझ्या या बोलण्याला काही आधार आहे की नाही? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आहे ना, माझ्याकडे त्या विक्रांत बद्दलचे असे काही पुरावे आहेत ना, ते जर तुम्ही पाहिलेत तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल, हा नालायक विक्रांत शिर्के जो आज बेलवर बाहेर फिरतोय ना, त्याला बेलवर बाहेर फिरू न देता कायमस्वरूपी तुरुंगातच धाडलं पाहिजे आणि त्याला कडकातील कडक शिक्षा झाली पाहिजे. हे सगळं ऐकल्यावर मात्र विजया चांगलीच गोंधळलेली असते. तिला नेमकं काय करावं हे सुचत नसतं. त्याच वेळेला तिथे कुमुदिनी मॅडम म्हणजेच आजी आलेल्या असतात. आजी म्हणत असतात, विजया, तुझी सून जे काही तुला सांगत आहे ना ते अगदी बरोबर आहे. मला तिचं म्हणणं पटतंय. तू तिच्या कलेने घ्यावं असं मला वाटतंय. बघ, तीर्थाचा विचार कर, कारण ऊर्जा फक्त आणि फक्त पद्माला न्याय मिळवून देत नाहीये, तर आपल्या तीर्थाचं आयुष्य सुद्धा सुखकर करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजयाला फायनली कळून चुकलेलं असतं की आता फार काळ ऊर्जाला घरात थांबवून ठेवणं खूपच चुकीचं आहे. आणि लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, चल ऊर्जा, आता मी तुझ्या सोबत आहे, चल मी तुला कोर्टात नेते. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाला खूपच बरं वाटलेलं असतं आणि मग आजी लगेचच आता विजयाला म्हणत असते, खरंच विजया, मानलं तुला, खरंच या घरातली सगळ्यात जास्त समजूतदार तूच आहेस, हे आज सिद्ध केलंस तू. आणि मग विजया ऊर्जाचा हात धरत थेट तिला कोर्टापर्यंत घेऊन आलेली असते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता जज साहेब फायनली निकाल देणार असतात, कारण हर्षवर्धनने या विक्रांतला वाचवण्यासाठी विक्रांतच्या बापाच्या दबावापोटी खोटे खोटे पुरावे उभे केलेले असतात.
ते खोटे पुराव्यांच्या आधारावर जज साहेब विक्रांतला निर्दोष सोडणार असतात. पण त्याच वेळेला आपण पाहतोय आता ऊर्जाला घेऊन आलेल्या आपल्या बायकोला म्हणजेच विजयाला पाहून हर्षवर्धन एकदमच चिडतो. तो म्हणत असतो, विजया काय आहे हे सगळं. त्यावेळेला विजया स्वतःच्या नवऱ्याला इग्नोर करते आणि ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण योग्य वेळी कोर्टात पोहोचलो आहोत. आता लढ तू तुझ्या बाजूने तुझ्या पद्धतीने ही केस. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच गोंधळलेला असतो. त्याला नेमकं विजया काय करते हेच कळत नसतं. पण शौर्यला मात्र आज आईने जे काही केलंय ते पाहून खूपच बरं वाटलेलं असतं. त्यानंतर समोर आलेल्या ऊर्जाने आपल्याकडील काही पुरावे जजसाहेबांकडे पाठवलेले असतात. आता हर्षवर्धनचे पुरावे एका साईडला आणि त्यानंतर ऊर्जाने पाठवलेले पुरावे एका साईडला. जज साहेब दोन्ही पुरावे व्यवस्थित तपासत असतात आणि जज साहेबांनी दोन्ही पुरावे तपासल्यानंतर जज साहेबांच्या लक्षात आलेलं असतं की हे आधीचे पुरावे हे संपूर्णपणे खोटे दिसत आहेत. पण ऊर्जाने दिलेले पुरावे यात मात्र सत्यता आढळून येत आहे. आता ऊर्जाने दिलेले पुरावे पाहून जज साहेब म्हणत असतात, काय आहे काय हे सगळं हर्षवर्धन. म्हणजे तुम्ही कोर्टाची दिशाभूल करत होतात आतापर्यंत, हे सगळं समोर येत आहे. तर अशाच पद्धतीने आतापर्यंत तुम्ही ज्या काही केसेस लढलात जिंकलात त्याच्या मागे तुमचा खोटेपणा समोर येतोय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच आता सगळ्यांसमोर नतमस्तक झालेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आज आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीतली ही शेवटचीच बहुतेक केस असणार आहे. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, जज साहेब मला कोर्टात यायला उशीर झाला त्याबद्दल या कोर्टाची मी माफी मागत आहे. पण जज साहेब कोणत्याही निकालाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही मी दिलेले पुरावे तपासा. तुम्हाला त्यानंतर लक्षात येईल हा बड्या बापाचा नालायक विक्रांत एक नंबरचा लंपट आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विक्रांतचा बाप लगेचच बोलू लागतो, ए ऊर्जा शिंदे लायकीत राहा, विसरू नकोस त्याचा बाप आमदार आहे. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, या कोर्टामध्ये तुम्ही कोण आहात? या कोर्टाला तुम्ही सांगत आहात का? यावरूनच सिद्ध होत आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये काय माज करत असाल. लक्षात ठेवा, तुम्ही आमदार जरी असाल तरी जनतेचे सेवक आहात. त्यामुळे तुमचा आवाज हा जनतेच्या आवाजापेक्षा वर नाही पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदाराच्या चांगलीच कोर्टाने चपराक दिलेली असते आणि आमदार एकदम मूग गिळून गप्प बसलेला असतो. तेवढ्यात विक्रांतला खूपच राग आलेला असतो. विक्रांतच्या डोळ्यामध्ये ती आग अशी वणव्यासारखी पेटलेली दिसत असते. पण भर कोर्टात विक्रांत कप्प उभा असतो. त्याला माहिती आहे इथे आपण काहीही केलं तर आपल्याला चारी बाजूने फटके पडतील आणि त्यानंतर कुत्र्यासारखं तुडवलं जाईल. कुत्र्यासारखा मार खाण्यापेक्षा गप उभं राहिलेलं बरं. आणि अशातच आता थेट ऊर्जाला शौर्य लांबूनच म्हणत असतो, बिंदास बोलतो, या ठिकाणी तुझा नवरा तुझ्या बरोबर आहे, जरी तुझा सासरा तुझ्या विरोधात असला तरी. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाला चांगलीच ऊर्जा प्राप्त झालेली असते आणि अशातच आता विजयाने ऊर्जाचा हात धरलेला असतो. विजया म्हणत असते, नको काळजी करूस तू, आज मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाईन, पण माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या सुनेचा हात घट्ट धरीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, आईसाहेब नका काळजी करू तुम्ही, मी कोणाचंही आयुष्य असं फुकट किंवा बर्बाद होऊ देणार नाही या नालायक मुलासाठी. आणि अशातच ऊर्जाने थेट कोर्टाला असं म्हटलेलं असतं, जज साहेब आता सगळे पुरावे तर मी तुमच्या समोर सादर केलेत आहेत. बघा, प्रत्येक पुराव्यांना जर निरखून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा व्यक्ती म्हणजे फक्त एक साधा सुद्धा व्यक्ती नाहीये, तर हा नालायक वृत्तीचा व्यक्ती आहे. प्रत्येक वेळेला ज्यावेळी तो स्वतःच्या बापाची गाडी घेऊन फिरतो त्यावेळेला तो अशा पद्धतीने फिरतो की रोड त्याच्या बापाचा आहे, तो एरिया त्याच्या बापाचा आहे, तो ज्या वस्तूवर हात ठेवेल ती त्याच्या बापाची आहे.
जज साहेब, मी फक्त वस्तूंबद्दल बोलत नाहीये. त्याला असं वाटतं ज्या मुलीवर तो हात ठेवेल ती देखील त्याचीच आहे. जज साहेब, आता तुम्ही निकाल द्या. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, ओके ओके, आलंय माझ्या लक्षात. ऊर्जा, शौर्य, जहागीरदार, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते. आणि आज योग्य वेळी कोर्टात येऊन तुम्ही कोर्टाचे डोळे उघडले आहेत. अशातच आपण पाहतोय आता विक्रांतला कळून चुकलेलं असतं पुढच्या काही क्षणांनंतर आपली वाट लागणार आहे. आपल्याला काही करायचं असेल तर आत्ताच केलं पाहिजे, कारण एकदा का या जजने आपल्या विरोधात निकाल दिला तर मग इथे असलेले पोलीस आपल्याला चांगल्याच पद्धतीने तुरुंगात नेऊन डांबतील. मग आपल्याला कुठेही पळता येणार नाही. आणि हा माझा बुद्रुक बाप हा देखील काही करू शकत नाही. अशातच आता योग्य संधीचा फायदा घेत विक्रांत तिथून पळण्याच्या तयारीत असतो. आणि तेवढंच आपण पाहतोय जज साहेब निकाल द्यायला सुरुवात करतात. जज साहेब म्हणत असतात, शेवटी हे कोर्ट या निकालापर्यंत पोहोचला आहे की हा आमदाराचा मुलगा स्वतःला या राज्याचा बाप समजतोय, म्हणजेच मालक. अशातच आपण पाहतोय आता जज साहेबांनी शेवटचा निकाल द्यायच्या आधी हा नालायक विक्रांत त्या विटनेस बॉक्स मधून उडी मारून आता कोर्टाच्या बाहेर पळण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. पण कोर्टात असलेला एक हिरो डायरेक्ट त्या विक्रांतच्या मागे पळत त्याची चांगलीच उचलबांगडी करतो आणि भर कोर्टाच्या बाहेर त्याला कुदवून काढतो, तुडवून काढतो. कोण असतो तो हिरो? एकमेव शौर्य. शौर्यने केलेलं काम अगदीच पोलिसांच्या वरचढ असतं. सगळेच पाहत बसतात. शेवटी या विक्रांतची गचांडी धरत असं काही फटकवत त्याला पुन्हा एकदा शौर्य कोर्टाच्या विटनेस बॉक्स मध्ये आणतो आणि असं म्हणतो, जज साहेब नका काळजी करू तुम्ही, मी धरलंय त्याला, तुम्ही फक्त निकाल जाहीर करा. या नालायकाला कोर्टातून थेट तुरुंगापर्यंत न्यायची जबाबदारी माझी. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, शौर्य, जहागीरदार, आज तुम्ही हे सिद्ध केलंय की तुम्ही फक्त एक वकील नाही तर येत्या काळामध्ये मी जर तुम्हाला एका पोलिसाची जबाबदारी जरी सोपवली तरी तुम्ही ती निभावणार, हे आजच्या तुमच्या कृतीतून दिसतंय. हे वाक्य ऐकल्यावर आता जज साहेबांना थेट शौर्य म्हणत असतो, नाही जज साहेब, मला असल्या प्रकारची कोणतीच जबाबदारी देऊ नका. हे वाक्य ऐकल्यावर आता कोर्टामध्ये एकच हशा उडालेला असतो. आणि अशातच आता थेट जज साहेबांनी या विक्रांतच्या विरोधात एक निकाल जाहीर केलेला असतो की या नालायकाला आजन्म कारावास शिक्षा भोगण्यात द्यावी. आणि त्यानंतर या विक्रांतची चांगलीच 4 पोलिसांनी आता सगळ्या बाजूंनी साखळी बांधत आपल्या मोठ्या व्हॅनमध्ये कोंबत त्याला तुरुंगात नेलेलं असतं. आणि त्या क्षणाला कोर्टात सगळेच आपापल्या घरी जाण्यासाठी निघतात. पण समोर असलेला हर्षवर्धन आज हतबल झालेला असतो. त्याने आजपर्यंत एकही केस हरलेली नसते, तरी पण तो आज मनातून बोलत असतो, मी जिंकलोय. मी जरी हे केस हरली असेल तरी या माझ्या सुनेने, ऊर्जाने ही केस जिंकून माझी मुलगी तीर्थाला या सगळ्या संकटातून वाचवलंय. त्यामुळे यापुढे या माझ्या सुनेचा पायगुण चांगला आहे असं समजून मी चालणार आहे. त्यानंतर शौर्य धावतच येतो आणि ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, ऊर्जा, तू कमाल केलीस. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, कमाल तर तू पण केलीस. मगाशी त्या नालायकाला धरून चेमटवली नसतीस, तुडवली नसतीस तर तो नालायक गेला असताना पळून. त्यावेळेला ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, असा कसा पळून जाईल, असा कसा पळून जाईल तो, मी तिथे असताना. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन पुढे येतो आणि म्हणत असतो, खरंच करावं तुझं तितकं अभिनंदन कमी आहे पोरी, मानलं तुला. खरंच तुझ्यामध्ये जी क्वालिटी आहे ना ती माझ्या मुलामध्ये पण नाही आणि माझ्यात तर नाहीच आहे. आज या कोर्टात जर तू वेळेवर आली नसतीस तर काय घडलं असतं. त्यावेळेला विजया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, ही तुमची बोलण्याची पद्धत. तिला कसला क्रेडिट देताय तुम्ही. क्रेडिट मला द्या, मी आणलंय या ऊर्जाला या कोर्टामध्ये.
मी जर योग्य वेळी ऊर्जाला कोर्टात आणली नसती तर माझी मुलगी तीर्था तिचं आयुष्य आज तुम्ही लटकवणीला लावलं असतं. असे कसे बाप आहात तुम्ही? हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया ऐकून घे, मला माहिती होतं ही केस लढतोय ती चुकीची आहे, पण तीर्थाला या सगळ्यातून मी सोडवणारच होतो. या नालायकाच्या गळ्यात मी अजिबात बांधणार नव्हतो. मला ही माहिती आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे कोणतीही खोटी केस लढायची नाही. आणि जर तुम्ही यापुढे कोणतीही खोटी केस घेण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी शांत बसणार नाही, आधीच सांगते. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, यापुढे मी या सगळ्या माझ्या कार्यातून संपुष्ट घेतोय आणि यापुढे माझं कार्य, माझा मुलगा शौर्य आणि ऊर्जाच पुढे नेणार. त्यामुळे यापुढे हर्षवर्धन कोणतीच केस घेणार नाही. तर मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आपण जर कोणत्याही एखाद्या खोट्या केसच्या मध्ये असतो तर आपल्याला ते पटण्यासारखं नाहीये. बाकी आजच्या भागामध्ये आपल्याला हे दिसून आलं आहे की आपण जे काही करतो ते कधीतरी योग्य असेल याचा विचार आपण नाही केला पाहिजे, कारण ते अयोग्य सुद्धा असू शकतं. आणि समजा आपण ते करताना आपल्याला असं वाटलं की आपण ते केलंच नाहीये तर ते कसं वाटेल याचा विचार कधी केलाय का? नाही ना. मग करा ना, करा करा, कधीतरी याचा विचार करा. बाकी तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला या संदर्भात तुम्ही काहीतरी माहिती देणार की नाही मित्रांनो? बाकी तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.